हाफ टॅकल चेंडू होता, परंतु आपण पाहतोय पहिला डॉट आल्यानंतर थोडंसं नियंत्रणमध्ये भरकटताना पाहायला मिळतात. गोलंदाज नियंत्रणमध्ये गोलंदाजी करावी लागेल. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि यजमान संघ मात्र इथे खेळतोय. या खेळपट्टीचा पूर्णपणे त्यांना अंदाज सुद्धा आहे, परंतु सलगचा हा दुसरा वाईट आहे आणि या 2 धावेने मात्र स्वयंभू किल्ला संघाने आपलं अकाउंट ओपन केलंय. शतक क्रमांक पहिला चालू आहे, पॉवर प्लेचं शतक चालू आहे. पहिला चेंडू डॉट घ्या, त्यानंतर लगेच त्याचा दुसरा डॉट आलाय. हॅरी जाधव आपल्या सोबत जुळले गेले. त्याचप्रमाणे आपण पाहतो तर एक किल लाईव्ह स्पोर्ट अलिबाग यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त त्यांच्या माध्यमातून क्लॅरिटी आहे, पूर्ण अपडेट आपल्याला पाहायला मिळते. पहिला डॉट त्यानंतर वाईट अशी 2 धावा मात्र पाहायला मिळते स्वयंभू किल्ला संघाचा. जिथे सुरुवात नितेश आणि रोशन आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला सध्याच्या घडीला नितेश आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाज विघ्नेश थेटे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या ओव्हरमधला दुसरा चेंडू, परंतु सलगचा तिसरा आहे आणि इथं मात्र हॅट्रिक झाली आहे ती वाईटची. सलगचे 3 एक्स्ट्रा धावा असतील ते स्वयंभू किल्ला संघाला आणि प्रथमच असं घडते. हॅरी असं कदाचित घडत नाही आहे, परंतु आज घडलंय आणि खऱ्या अर्थाने सोनाशिदा चेष्कावमध्ये कुठेतरी हा ट्रॅप असावा जणू काही आणि या ट्रॅपमध्ये नितेशला फसवायचा आहे, परंतु नाही आहे. हा ट्रॅप सध्याच्या घडीला दाटा संघाला परवडणार नाही आहे, कारण 4था वाईड आहे. कुठेतरी आपण पाहिजे थोडीशी लाईन लेंथमध्ये भरकटलाय गोलंदाज विघ्नेश थेटे. आपल्या संघाला परवडणार आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक धाव खूप महत्त्वाची राहील. सलगचा हा 4था वाईट चेंडू आहे. 4 धावा सध्याच्या वेळेला मोफतमध्ये आहेत त्या स्वयंभू किल्ला संघासाठी आणि दिनगीच्या स्वरूपामध्ये या 4 धावा असतील, जिथे मात्र एक चेंडूचा खेळ झाला. आता मात्र हॅरीला सुद्धा प्रश्न पडलाय की चेंडू टाकायचा कुठे, कारण बॉक्स त्याचा सुद्धा भरलाय याच्या वाईटने. पण तो पाहूया पुन्हा एकदा विघ्नेश. इथे मात्र बघा टप्पा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये 4 वाईट टाकलेले आहेत. जो टप्पा शोधायचा होता तो टप्पा मात्र मिळालेला आहे. हा डॉट चेंडू असेल, सलगचा हा दुसरा डॉट असेल, परंतु 4 वाईट सुद्धा गेलेत. जिथे निलेशने आपण पाहतो एक मोकळा श्वास घेतलाय, कारण अकाउंटमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. जिथे शतक क्रमांक पहिला चालू आहे, पॉवर प्लेचं शतक चालू आहे. सोनाशिदा चषक 2025 पर्व पहिला आपल्याला 7वं पाहायला मिळते. इथे मात्र बघा तर हा सलगचा तिसरा डॉट चेंडू आहे. 4 वाईट टाकल्यानंतर इथे मात्र लाईन लेंथ आणि नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळते ती विघ्नेश थेटे याची. 3 चेंडूचा खेळ झाला. सध्याच्या घडीला एकही चेंडू बॅटीला लागलेला नाही आहे. सलगचे 3 डॉट आलेत, परंतु 4 वाईट सुद्धा आहेत. त्याच्यामुळे धावसंख्या 4 झाली आहे स्वयंभू किल्ला संघाची प्रथम बॅटिंग करत असताना. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा आणि अंतिम सामना आहे. ह्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा पाहायला मिळते 4था चेंडू सुद्धा डॉट असेल. बघा 4 वाईट लगातार टाकले होते, त्यानंतर 4 डॉट चेंडूचे टाकले ते विघ्नेश थेटे याने. त्याच्यामुळे आपण पाहतोय बाला रराडे आणि नथुरामजी मोरे साहेब यांना विनंती असेल, बाला मोरे आणि नथुरामजी रराडे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीर यायचं आहे. इथे मात्र फटका फासला. जो प्रेशर होता, दडपण होता, तो मात्र रिलीज करायचा होता, परंतु नितेशने मात्र इथे एक सोपा कॅच असेल दाटा संघासाठी. धक्का पहिला असेल, नितेश मात्र बाद झालेत आणि मात्र 0 वरती बाद झाले. धक्का पहिला डीजे. बघा नितेश बाद झालेले आहेत. संकटामध्ये संघ आहे आणि या संकटामधून बाहेर काढायचं होतं, परंतु कुठेतरी आपण पाहतो तर जो प्रेशर बनवला होता गोलंदाज. बघा पहिले 4 वाईट टाकल्यानंतर काय गोलंदाजी केली होती. ज्या टप्प्याच्या शोधामध्ये विघ्नेश थेटे होता ना, तो टप्पा त्याला सापडलाय. त्यानंतर आपण पाहतो तर एका मागोमाग डॉट चेंडू गेलेत. रोशन नॉन स्ट्राईकला या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे, जिथे आपण पाहतो तर 3ऱ्या क्रमांकावर सध्याच्या घडीला नागेश याला आपण पाहताय. शतक क्रमांक पहिला चालू आहे. 4 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि 4ही धावा अवंतरच्या स्वरूपामध्ये पाहायला गेल्यात. नागेश आले, तिथे मात्र मोठा फटका माझा प्रयत्न होता. बघा इथून पहिला शतक संपला आहे. एकही बॅटीला मात्र चेंडू लागून दिला नाही. अवघ्या 4 धावांचा या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावाला, परंतु ते 4ही धावा आपण पाहतो वाईटच्या स्वरूपामध्ये होता. शतक क्रमांक पहिला संपलाय आणि आपण इथून एक सत्कार करणार आहोत. कृष्ण जंगम साहेब यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी ओमकार यांना शिल्के यांना विनंती करतो की आपण कृष्णा साहेब यांचं या स्पर्धेची गोड आठवण, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ
आणि एक उबदार मायेची शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. तर पहिल्या फेरीमधला हा आपल्याला सामना पाहण्यामध्ये शेवटचा आणि अंतिम सामना आहे, जिथे पहिल्या षटकासाठी आपण पाहते विघ्नेश तिटे आले होते. आपल्या ओव्हरचा आपण सुरुवात डॉटने केली, त्यानंतर सलगचे 4 चेंडू टाकले वाईट. त्यानंतर आपण पाहते 5 चेंडू डॉट गेलेत. इथे आपण पाहते एकही चेंडू मात्र बॅटला लागला नाही या बॅटरच्या. गोलंदाजी ट्रायकर गोलंदाज झाले ते श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्ले दुसऱ्याची घेऊन धावसंख्या ती 4 धावा. ह्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना सोमजाई गोवे आणि जय बजरंग हेटवणे दोन्ही संघांनी टॉससाठी तयार राहायचं आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच गोवे विरुद्ध हेटवणे आपल्याला मॅच पाहायला मिळेल. बघा दोन्ही संघाने सकाळच्या क्षेत्रामध्ये काय बॅटिंग केली होती, काय गोलंदाजी केली होती आणि आता मात्र समोर समोर येऊन थांबलेत. श्रीकांत आले, जिथे आपण पद्धत रोशन असेल. बघा सुरुवात आता रोशनने सिंगलने केली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला एक गडीवर प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघाची धावसंख्या 5 झाली आहे. तसेच जर श्रीकांतने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सुधीर शिगोन साहेब यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत आणि तेवीसाठी 200 रुपयासाठी कॅशसाठी. परंतु इथे सध्याच्या घडीला आपण पाहते गोलंदाजी करणाऱ्या संघाचा बोलबाला राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये विघ्नेश तिटे आले होते, एकाही धावमध्ये आपण पाहते बॅटला लागून दिली होती, परंतु अव्वंतरच्या 4 धावा. त्यानंतर आपण पाहते तर श्रीकांत आले, सुरुवात चांगली झाली, सिंगल दिली होती. रोशन पुन्हा एकदा आपण पाहते तर नॉन स्ट्राईकला आलेले आहेत. आता मात्र नागेश स्ट्राईकला आहेत, धावा येत नाही आहेत. अवघ्या 5 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. फुलटा चेंडू होता, फुल टोल केलाय, परंतु इथे शत्रक्षण आहे आणि मात्र इथे मात्र पहिली सफलता आपल्या नावावर करेल तो श्रीकांत. नागेश बाद. नितेश बाद झाले, नागेश बाद झाले. रोशन मैदानच्या आतमध्ये एक या धावसंख्येमध्ये नॉन स्ट्राईकला आहे. नो बासमन मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते निखिल आलेले आहेत. बघा डावाला पूर्णपणे सावरावं लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहते तर डावा येत नाहीयेत. जिथे आपण पाहते 2 गडी बाद झाले, धावसंख्या सध्याच्या घडीला 5 आहे. जिथे आपण पाहते श्रीकांतसाठी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र निखिल सुधीर शिवण साहेब यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. एक विकेट तर आली आहे, अजून 2 विकेट घ्याव्या लागतील आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक सुद्धा ते आपल्या नावावर करू शकतात. त्याचप्रमाणे आपण पाहते त्याच्यासाठी सुद्धा कॅशसाठी 200 रुपये आहेत. बघा पैसे इथे लावले गेलेले आहेत. हाफ टॅकेज पुन्हा एकदा आपण पाहते तर निखिलसाठी टाकला गेलाय. धावा येत नाही, धावांसाठी झगडावं लागते, संघर्ष करावा लागते स्वयंभू किल्ला संघाला. आतापर्यंत आपण विचार केला तर 10 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद, अवघ्या धावसंख्या 5 आहे. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना मात्र आपल्या भेटीला आलाय. सोनाशीत धाटावाडी स्वयंभू किल्ला. फटका पुण्यात जरूर मला चेंडू हवेमध्ये आहे, विघ्नेश तिथे आहेत, पकडला जाईल, संपलाय. निखिलचा खेळ, धक्का, तिसरा डीजे.
विनू मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपर याचा आहे. प्रतीश बोगटे यांच्याकडून तेजूसाठी बक्षीस आला. जर कॅच पकडली तर पैसे असणार आहे ते 200 रुपये तेजससाठी. बघा तेजससाठी खूप सारे प्रेम लावलं जातं परंतु चेंडू त्याच्याकडे जात नाही. पुण्यात आडवा बाट निघायचा प्रयत्न होता. नशिबाचा चौकार स्वयंभू किल्ला संघाला मिळाला आहे जिथे पूर्णपणे धावा थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडीशी मिस फिल्डिंग तिथे फिल्डर पंबल झाले फर्स्ट स्लिपला आणि चेंडू मात्र सरळ सीमा पार झाला. 4 धाब्याने धावसंख्येला आपण त्या आकार दिला. इथून मात्र सिंगल घेतली. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या डबल फिगरमध्ये आम्हाला हॅरी सांगतील की 10 झाली आहे. शतक क्रमांक 3रा चालू झाला जिथे या ओव्हरमध्ये 2 मध्ये 5 आल्यात. आडवा बाटनी खेळण्याचा प्रयत्न होता. बघा चेंडूमध्ये परिवर्तन केलं आहे तो मात्र गोलंदाज विघ्नेश थिटे याने आणि हा चेंडू मात्र डॉट असेल. 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. 15 चेंडूचा खेळ मात्र इथं पूर्णपणे कंप्लीट झाला आणि या 15 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना अवघ्या 10 धावा आणि महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेत. हो फटका चांगला आहे उंच आहे परंतु लांबी नाही आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार. सागरच्या बाटमधून हा चौकार 4. विनू मोरे यांचा सत्कार करतील ओमकार शिर्के. बघा इथून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इथे मध्ये मान सन्मान केला जातोय आणि ही खासियत आहे ती सोनाशिदर मंडल दाटाव संघाची. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क जसा पाहिजे चेंडू जाते गली रिझन मध्ये. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला हॅरी जाधव आम्हाला सांगतील की धावसंख्या सध्याच्या घडीला शतक क्रमांक 3 चालू असताना या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली होती 15 धावा. 15 धावा सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला मिळते परंतु 3रं शतक मार्गस्थ आहे. 17 चेंडूचा खेळ झालाय आणि अवघ्या 15 धावा आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा मोठा फटका लॉफ्ट केला आहे. चेंडू जाते लॉक ऑफ रिझन मध्ये. चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र इथं जीवनदान असेल तर रोशनला परंतु सागरला परतावा लागेल. सिंगल तर मिळेल परंतु सागरला परतावा लागेल. धक्का 4था असेल. शतक क्रमांक 3 संपलाय. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघाची धावसंख्या 16. सामनावीरचे प्रत्येक मॅचसाठी सामनावीरचे चषक आहेत ते खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर या गावचे दानशूर व्यक्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून दिल्या तर समर्थ शिंदे असतील साहेब असतील, अस्ता उदय शेळके असतील, रामकिसन बोगटे साहेब असतील, त्यानंतर शार्विक गोविंद ररडे साहेब असतील, हर्ष योगेश भगत साहेब असतील यांच्या माध्यमातून या लागणारे जे सामनावीर जे चषक आहेत हे यांच्या माध्यमातून दिले आले. तसेच मालिकावीर असेल, गोलंदाज असेल, फलंदाज असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जे चषक आहेत ते नवयुवक सोनाशिदर क्रिकेट मंडळ दाटाव यांच्या माध्यमातून दिले आहे. तसेच आपण पाहतो सिक्सर किंग अर्थातच आणि चौकार किंगसाठी आपण पाहतो बक्षीस आहे ती गारवी विनय बोगटे साहेब यांच्या माध्यमातून दिलेला आहे. तसेच बेस्ट फिल्डरसाठी जो चषक आहे तो शार्दूल बाराराम बोगटे साहेब यांच्या माध्यमातून दिलेला आहे. तसंच एक आपण सत्कार पांडुरंग जाधव साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन याचं स्वागत करायचं आहे. पांडुरंग जाधव बघा 18 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला आमचे स्कोरर हॅरी जाधव आम्हाला सांगतील की अवघ्या 16 धावा इथे जुळल्या गेल्यात. परंतु 16 धावा करण्याआधी 4 विकेट सुद्धा स्वयंभू किल्ला संघाने इथे गमवल्या आहेत. बॅट्समॅनचे आपण पाहतो चंद्रकांत आणि आपण पाहतो तर रोशन ही जोडी मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतील. शतक क्रमांक 14 मात्र इथे मार्गस्थ होत असताना सोनाशिदर दाटाव संघाकडून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हाफ टॅकल चेंडू होता चंद्रकांतसाठी पण इथून जोखीम घेतली आहे. परंतु इथे रनआउटच्या समोर खराब थोडासा थ्रो आपण पाहतो. मी म्हणेन कदाचित डायरेक्ट थ्रो टाकला असता तर कदाचित धाव सुद्धा वाचली असते आणि एक बॅट्समन सुद्धा बाद झाले असते. परंतु एक सिंगल मिळेल. धावसंख्या 17 झाल्या आणि वॉर्निंग असेल गोलंदाज प्रज्वलला. किंवा याच्या पुढे तुम्ही असं चेंडू टाकू शकत नाही कारण प्रत्येक ओव्हरमध्ये एक चेंडू असतो. बाउन्स टाकण्याची संधी असते गोलंदाजाला आणि त्याचा वापर आपण पाहतो प्रज्वलने पहिल्याच चेंडूवर मात्र केला.
11 चेंडूचा डाव मात्र बाकी आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 17 आहे. बघा थोडंसं शांत वातावरणामध्ये हा सामना चालू आहे. धावा येत नाही आहेत, प्रश्न पडलाय स्वयंभू किल्ला सांगा, परंतु इथून प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न अंती परिवेशन असं सातत्याने म्हटलं जातं. प्रयत्न रोशनला करावा लागेल. हा टॅकल चेंडू आहे. अरे बाटने चेंडूला केला. चेंडू आपण पाहतोय फाईन लेग रिझन मधून चेंडू जात आहे आणि पंचांचा इशारा नो चेंडू आहे. +4 म्हणजे मिळतील इथून 5 आणि या 5 धावांचा बोनस घेऊन स्वयंभू किल्ला संघ मात्र आता पुढच्या दिशेने मात्र वाटचाल करेल. डीजे झाली आहे. बघा पहिल्या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 16 धावा होत्या, परंतु जसे प्रज्वल आलेत ना थोडंसं महागडे शतक आहे. या 5 धावा असतील आणि आता हा चेंडू असेल फ्री हिट रोशनसाठी. बघा रोशन जर आपल्या लय मध्ये आला ना तर इथून एक मोठा डोंगर तो उभा करू शकतो. असा हा बॅट्समन रोशन आहे. स्ट्राईकला फ्री हिटचा चेंडू आहे. ओ मोठा फटका मारला. उंच कमी आहे, लांबी कमी आहे, उंच कमी आहे, परंतु झेल पकडलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. परंतु इथे रनआउटची संधी कदाचित मिळू शकते आणि इथून या 2 धावा. धावसंख्या 2 निवडली. धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहालमध्ये जिथे शतक क्रमांक 4 चालू झालाय. प्रज्वल आलेत गोलंदाजी ट्रॅकवर आणि आतापर्यंत आपण पाहतो 2 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल 8 धावा खर्च केल्यात. 7 धावा मात्र इथे 8 धावा मात्र खर्च केल्यात. धावसंख्या सध्याच्या घडीला 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात, कारण पहिले 3 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या. पुन्हा हाफ टॅकल चेंडू आहे. फुटका फर्स्टला चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न राहणार का तेजस होते तिथे. चेंडू मात्र पाहते तर आपण पाहतो लास्ट ऑफ रिझन मध्ये जातोय. सिंगल कंप्लीट करून डबलला पलटलेत आणि या 2 धावा. धावसंख्या बघता बघता इथे पाहायला मिळते ती स्वयंभू किल्ला संघाची जिथे 26 धावा मात्र झाल्यात. या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये धावा आल्यात. शतक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. सोनाशी दाटव संघाकडून पहिल्या 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या संघाला थांबवलं होतं. मी म्हणेन बेळ्या टाकल्या होत्या गोलंदाज विघ्नेश आणि श्रीकांत यांनी, परंतु जसे प्रज्वल आलेत ना इथून धावा सुद्धा आल्यात स्वयंभू किल्ला संघासाठी. या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 26 झाल्या. हा टॅकल चेंडू आहे. खराब चेंडू आहे, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न राहिलाय, परंतु पाहायचा फाईन लेग मधून शतक्षण आले होते, परंतु चेंडू जोपर्यंत पकडला जाईल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जाईल रोशनच्या माध्यमातून आणि धावसंख्या 2 निवडली. धावसंख्या पाहायला मिळते तिथून 28 धावा. या ओव्हरची अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय तर इथे 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रज्वल याने. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 16 होत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्यात. कुठेतरी आपण पाहतोय तर अक्कोड पती चेंडू इथे टाकले जात आहेत प्रज्वलच्या माध्यमातून आणि रोशन पुन्हा एकदा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न झेल सुद्धा पकडण्यासाठी सुद्धा होत आहेत, परंतु यशस्वी ठरत आहेत. फिल्डर सुद्धा पाहिलेत. 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 28 झाली आहे. त्या दरम्यान नक्कीच पंच सांगतील की हा वाईट असेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 29 धावा मात्र आहेत. बघा इथून स्वयंभू किल्ला संघाला माहिती आहे जिथे 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे धावा नव्हत्या, परंतु या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये प्रज्वलने 13 धावा खर्च केल्यात. 29 इथे बांधल्यात. 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहे जिथे रोशन मात्र बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहतो तर 2 चौकार आलेत. तर रोशन सध्याच्या कडेला स्ट्राईकला. फुलटा चेंडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला खेळलाय, परंतु इथे पाहते प्रोडक्शन ठेवला गेलाय. सिंगल्स मात्र मिळेल ती रोशनला. इथे मात्र मानस केलं, धाडस दाखवलं, परंतु इथून बघूया एक मोठी विकेट. नक्कीच या धावेची गरज होती का सध्याच्या घडीला प्रश्न विचारला जाईल, पण मोठा धक्का. रोशन मात्र बाद झालाय. धावसंख्या 30 झाली आहे, पण तो रोशन बाद झालाय आणि रोशन बाद झालाय म्हणजे कमीत कमी 10 ते 15 धावा इथे मायनस झाल्यात स्वयंभू किल्ला संघासाठी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत. बघा रोशन बाद झालेत. रोशनच्या बॅट पण तब्बल 17 धावा आल्या होत्या आणि रोशन मात्र बाद झालेत. 30 धावा झाल्यात आणि त्याच्यामध्ये 17 धावांचं योगदान राहिलंय, तो अर्थातच रोशन बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मोरेश्वर आलेले आहेत. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये प्रज्वलने आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. शतक क्रमांक 4 मार्गस्थ आहे सोनाशिद धाटाव या संघाकडून, जिथे सोनाशिद चषक 2025 पर्व 7वा मध्ये आपण आहात आहे.
आपल्याला पाहायला मिळते, आपल्या भेटीला आलेला आहे. आणि या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. हाताचे चेंडू पुण्याला टाकला गेला. चेंडू आपण पाहतो तर गलीमधून जातो. थर्डमॅन रिझनला सिंगल कंप्लीट केली आहे. मुरेश्वर यांनी डबलला पलटलेत आणि इथून बघता बघता 2 धावा कंप्लीट केला. शतक क्रमांक 4 संपलाय. 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना 5 गडी बाद, जिथे आपल्याला पाहायला 32 धावा. मी नक्की सेकंड राऊंड अर्थात दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना संघाच्या दोन्ही संघाचं लक्ष वेधेन. सोमजाई गोवे आणि जय बजरंग हेटवणे. चला आपण टॉससाठी यायचं आहे. नक्कीच विनंती असेल आपल्याकडे एक सामना आज एक्स्ट्रा खेळवायचा आहे, त्याच्यामुळे वेळ कोणालाही आपण देणार नाही आहोत. फास्ट यायचा आहे. सोमजाई गोवे आणि जय बजरंग हेटवणे. चला आपण टॉससाठी यायचं आहे. आपण इथून लगेच टॉस कंप्लीट करणार आहोत. सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच. एक साईडला गोवे आणि दुसऱ्या साईडला हेटवणे. आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर आपण पाहतो जबरदस्त त्यांच्याकडे बॅटिंग आहे, गोलंदाजी आहे आणि या दोन संघांमध्ये आपल्याला आता संघर्ष पाहायला मिळेल. सोनार शिद चषक 2025 पर्व 7व्या मध्ये आपण आलो. 7वी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि इथं तब्बल प्रथम संघ पटकेल त्या संघासाठी आपण पाहतो 11 खेळाडूंसाठी स्पोर्टच्या 11 सायकल देण्यात येतील. शेवटचा पर्याय गीतेशकडे आहे. गीतेशकडे चेंडू मात्र सोपवला. धावसंख्या सध्याच्या घडीला 32 झाल्या. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका केला गेला. सिंगल घेतली आहे. सिंगल मात्र धावसंख्या पुढे सरकेल. तिथे आपण पाहतो चंद्रकांतच्या बॅटमधून हा सिंगल येईल. धावसंख्या झाली ती 33 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. चला दोन्ही संघाचे संघ नाही का आपलं लक्ष वेधेन. चला आपण टॉससाठी यायचं आहे. हेटवणे आणि अर्थातच गोवे. चला आपण टॉससाठी या. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येते, कारण पहिल्या फेरीमधला हा शेवटचा आणि अंतिम सामना आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भास्तई हा संघाने मात्र आपण पाहतो तर या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरलाय आणि ते आज खेळतील. आजचा सामना हा इथून जो जिंकेल, जो आजच्या दिवसामध्ये बक्षीस पाठवेल, तो अर्थातच आपण भास्तई या संघासमोर अंतिम 3 मॅच जाण्यासाठी खेळेल. हो, इथे मात्र गीतेचा चांगला चेंडू आहे. चेंडू डॉट असेल. या डावामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्याचा मात्र नंबर आहे तो 33 आणि धावसंख्या सुद्धा 33 आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. बघा प्रीतम पाटील काहीतरी सांगतायत, खरं तर तुम्ही पुढे सफल झालात तर मात्र तिथून तुम्हाला वाईट मिळणार नाही आहे. ही एक आपण बॅट्समॅनला सांगितलंय. एक ती बाजू असे गोंधळासाठी वाचण्यासाठी आणि त्या दरम्यान मात्र सिंगल घेतल्या. डबलला पुन्हा येत आपल्याला खराब थ्रो आहे. त्याच दरम्यान मात्र या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 35 धावा झालेल्या आहेत, जिथे या डावामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. मी किशोरला विनंती करतो की आपण टॉस कंप्लीट करून घ्यायचा. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि लगेच आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. अर्थातच एक साईडला सोमजाई गोवे आणि जय बजरंग हेटून आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू सांगता होती, धावा येत नाहीत. 35 वर मात्र आता सध्याच्या घडीला स्वयंभू किल्ला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा विचार केला तर सिंगलने सुरुवात झाली, डॉट नंतर डबल आली, त्यानंतर डॉट. या ओव्हरमधले 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला डाव मात्र चालू आहे, जिथे या डावात आपण पहिल्यात विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये अवघ्या सुरू द्या. किशोर संघ मात्र सध्याच्या घडीला संघामध्ये दाखल झालाय. हो, इथे मात्र थांबवलंय पुन्हा एकदा. या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी चालली आहे गीतेश भोगटे यांच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 3 धावा कर्ज केल्यात. फक्त प्रज्वल एक असा गोलंदाज आहे, तो थोडासा महागडे पडला होता, कारण त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 16 धावा कर्ज केल्या होत्या त्यांनी, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या आणि एकाच्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या आणि इथे मात्र अवघ्या 3 दिल्यात. 35 झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. हो, फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी नाही आहे. विघ्नेश तिथे आहेत. पकडलाय, झेल संपलाय. अर्थातच मोरेश्वरचा खेळ धक्का 6वा असेल आणि इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना पहिला डाव मात्र संपलाय आणि पहिला डाव संपत असताना मात्र स्वयंभू किल्ला संघाने 35 धावा बनवल्यात आणि 36 धावांचा मात्र टार्गेट समोर सेट केलाय. तो अर्थातच सोनार सिद्ध दाटव या संघासमोर. हॅलो. तर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत आणि सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला आली आहे. एक साईडला अर्थातच आपल्याला पाहायला मिळते सोमजाई
गोवे आणि त्यांच्या विपक्ष असेल तो आता जय बजरंग हेटवणे संघ. मी टॉससाठी आमंत्रित करतोय पांडुरंगजी बोगटे साहेब. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड राऊंडला सुरुवात करत आहे. दोन्ही संघाने आपण पहिले सकाळी च्या शतकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तिसऱ्या फेरीमध्ये जायचं आहे आणि दोन्ही संघ नाही किती उपस्थित झाले आहेत. किती होतील 5 वर्षांची. नक्कीच 5 वर्ष मॅच असणार आहे, काय हरकत नाही. परंतु तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. 25 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. कॉल असेल गोवे सांगायचा. ओके. आणि आपण पाहतो तर हेड्स आलेला आहे. टॉस जिंकलाय. आता त्याचा 1 मिनिट थांबायचं आहे. हेटोने सांगाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असे पहिला आमचं. बघा क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे. पहिले मॅच पाहिले तर खऱ्या अर्थाने गोविंद संघाचा चांगली मॅच जिंकली होती आणि आता आपण पाहतो किती धावपत्ते रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. काय प्लॅन असेल? कारण आपण पाहतो तर चांगले बॅट्समन आहेत, त्यांच्याबद्दल काय प्लॅन वगैरे? प्लॅन असं काय नाही, जसं बॅट्समन येईल त्याप्रमाणे आम्ही गोलंदाजी करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण टॉस जिंकला हेटवणी संघाने अर्थातच आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. टॉस जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आमचा पण क्षेत्ररक्षण निर्णय असता, कारण की आम्ही पहिली मॅच प्रथम फिल्डिंग करून जिंकलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला पहिले टॉस करून क्षेत्ररक्षणच घ्यायचं होतं. काय हरकत नाही. टॉस आले तर किती धावा, एक मॅजिक फिगर काय असेल आणि ती जर आपण बोलतो सुरक्षित राहू शकते असा काय आकडा आपल्या मनामध्ये? 60+ करण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्की बेस्ट ऑफ लक आपल्याला. कारण आपण पाहतो तर दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलंय, पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे. अडथळा दोन्ही संघांकडे आहे, परंतु अडथळ्यावर मात्र मात करत असताना हे दोन्ही संघ मात्र ही मॅच इथे खेळतील. संघर्ष तर दोघांच्या समोर आहे, परंतु या संघर्षामध्ये कोण पुढे जाणार आणि कोण पाठी पडणार हे मात्र बघणार. टॉस जिंकलाय तो अर्थातच जय हनुमान हेटवणे संघाने आणि प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय आणि सोमजाई गोवे संघाला मात्र बॅटिंग करायची. परंतु इथे जिथे बायचा पहिल्या डावामध्ये अवघ्या 35 बनवल्यात आणि 36 धावांचं एक सोपं आव्हान आहे ते सोनार शिधा दाटा संघासमोर. 30 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान पेलणार का हे सांगण्यासाठी घेऊन जाते दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा किशोर कोकरे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्समध्ये आपण आवाज ऐकलाय. उमेश साळुंके सरांना तुम्ही ऐकलाय. पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या टीम स्वयंभू किल्ला संघानं. तब्बल 35 धावा बनवल्या गेल्या. 36 धावांचं टार्गेट सेट केलं टीम सोनार सिद्ध धाटा या संघाच्या विरोधामध्ये. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा वाजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 पर्व 7 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वयंभू किल्ला संघाकडनं षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज शरद मुंडे आपल्याला पाहायला मिळतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत कदम त्याच्या साथीला विघ्नेश चेटे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 30 मध्ये 36चा पाठलाग करायचा आहे आणि आघाडीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. धाबा बनवण्यासाठी श्रीकांत आणि त्यांच्या साथीला विघ्नेश आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना गोलंदाजी मागवरती गोलंदाज शरद. षटकातीला पहिला बॉल, पहिलाच बॉलर बॅटॉन सेटला खेळत असताना फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक गणेश बॉलच्या खाली. वेल जज कॅच, विकेटचं पतंग. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं, जिथे बॅटर
श्रीकांत मैदानाचा बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. स्वप्नवत सुरुवात इथे मात्र राहिलेल्या टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. शरद अगदी अनुभवी गोलंदाज आहे, त्यांना माहिती आहे धावा इथून रोखायच्यात, कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी आहे. अगदी पहिल्याच बॉलवरती त्यांना विकेटचं पतन केलं. श्रीकांतला मैदानाचा बाहेर परतवलाय. धावा इथून रोखल्या जाऊ शकतात, त्या थाटणीची गोलंदाजी करण्याची क्षमता आमच्याकडे आहे ते दाखवून देत असताना गोलंदाज शरद मुंडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. परंतु नवीन बॅटर मैदानात दाखवत असताना इन ॲट नंबर 3 दीपू आपल्याला पाहायला मिळतात. दीपू बॅकफुटला आले, तर बाटनं खेळायचं होतं परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. पंचांकडे अपील केली जाते. अतिशय तटस्थ असे पंच आपल्याला पाहायला मिळाले. ज्या वेळेला आमचे दोन्ही पंच एकत्रित असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी शरद मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती नक्कीच विकेटचं पतंग त्यानं केलं, विकेट त्यानं मिळवली. दुसऱ्याच बॉलवरती हा बॅक टू बॅकचा दुसरा धक्का बसतो टीम श्री सोनार सिद्ध दाटाव्या संघाला. विकेटचं पतंग या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिले 3 चेंडू आणि पहिल्या 3 चेंडूंवरती विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा झाल्या नव्हत्या, काही हरकत नाही. या शर्यतीला माहिती आहे आमच्याकडे ती क्षमता आहे, आमचा अनुभव आमच्या पाठीशी खूप सारा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आम्हाला आता इथून गोलंदाजी करायची आहे. बॅटरनं नाराज केलंय, काही हरकत नाही. आता धावा रोखायच्या, धावा रोखण्याची क्षमता आमच्याकडे आहे ते दाखवून देत असताना गोलंदाज शरद मुंडे आपल्याला पाहायला मिळाले. पहिली विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शरद मुंडे यांच्या नावे नवीन बॅटर मैदानात दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्वल भोगटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच 3 बॉलमध्ये शरद मुंडे यांच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू टप्पा पडला. मैदानाच्या आतमध्ये बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु प्रज्वलनं थांबवलाय. चौथा चेंडू सुद्धा इथे निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या 4 बॉल मात्र चांगले राहिले स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. जिथे शरद यांना गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय शरद मात्र या स्पर्धेतील पहिली विकेटचं हॅट्रिक कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना चौथा चेंडू सुद्धा निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र बॅकफुटवरती पाहायला मिळतो टीम श्री सोनार सिद्ध धाटावा संघ. 3 महत्त्वाचे बॅटर श्रीकांत पहिल्या बॉलवरती बाद झाले, तदनंतर दीपू आणि तदनंतर मनोज मैदानाच्या बाहेर परतले. परंतु प्रज्वल मोठा फटका खेळत असताना पाहायला मिळाले. फटका फसला होता त्या ठिकाणी. मोरेश्वर चुकी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. एक सोपा झेल सुटला गेला. एक चिकी सिंगल त्याही वेळेला कंप्लीट केली गेले एका सिंगलच्या मदतीनं. आता मात्र धावफलक ओपन झालंय. टीम श्री सोनार सिद्ध धाटा या संघाचं पहिली धाव इथे मात्र प्रज्वल याचा बॅटमन येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी शरद मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला 5 बॉलमध्ये
एकच धाव खर्च केली आहे, त्याही वेळेला 3 महत्त्वाच्या विकेट त्यानं प्राप्त केल्या. प्रज्वलला सुद्धा ते बाद करू शकले असते, परंतु संधी त्यानं निर्माण केली. क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही आहे. सोपा जल धरतीला दान झाला. एक सिंगल त्याही वेळेला मिळाली आहे. या षटकाचा विचार केला तर षटकातील या शेवटचा अंतिम एक बॉल बाकी आहे. ओपिच बॉल होता, बॅटची इन्साइड एज घेतले, शॉर्ट स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक नागेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टामध्ये येईल. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपेल. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती आल्या. जिथे बॅटिंग करत असताना धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. या स्पर्धेतील पहिली विकेटचा ट्रिक, पहिला बॉल जिथे आडवा बॅट ऑन सेटला खेळत असताना श्रीकांत पाहायला मिळाले. फसले गेले रिपीट विकेटमध्ये. मोरेश्वरनं अप्रतिम कॅच पकडली. तदनंतर दुसऱ्या बॉलवरची विकेट आपण पाहूयात. आउटसाइड द स्टंप गोलंदाजी करत असताना छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅटरनं केला. त्याही वेळेला बिहाइंड द विकेट दुसऱ्या विकेटचं पतंग आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर मनोज भोगटे आले आणि लो फुलटॉस बॉलवरती एष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पहिली विकेटचा हॅट्रिक आणि तदनंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये शरद मुंडे यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. एक चांगल्या षटकाची सांगता, एका यशस्वी षटकाची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला ओव्हरचा खेळ संपला. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तदनंतर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहायला मिळतील. निकेश मोरे गोलंदाजीला आलेत. आणखी एक महत्त्वाचे गोलंदाज टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. सातत्यानं विघ्नहर्ता किल्ला या संघासाठी नेहमी निकेशांना खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज स्वयंभू किल्ला हा संघ मात्र एक गाव एक संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. विघ्नहर्ता किल्ला आणि त्या वेळेला स्वयंभू किल्ला हे 2 संघ एकत्रित येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल निकेश, पहिलाच बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह बॉल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये नितेश आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल त्याही वेळेला कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत षटक क्रमांक 2 मध्ये निकेशनं आपण पाहतोय. निकेशनं पहिल्याच बॉलवरती सिंगल खर्च केले. इथून धावा रोखायच्या जरूर 36चा पाठलाग करायचा आहे, तो पाठलाग करू द्यायचा नाहीये. ओपिच बॉल लॉप केला, फटका इथे मिसतंय मॅच. क्षेत्ररक्षक शरद मुंडे बॉलच्या खाली, होणार नाही आहे चुकी. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर प्रज्वल मैदानाच्या बाहेर. आणखीन एका विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरपिच बॉल होता, मोह आवरला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रज्वल भोगटे यांना. तदनंतर काऊ कॉर्नर मध्ये पकडले गेले शरद मुंडे. सेफ हँड आणि अगदी अप्रतिम कास्ट टिपत असताना पाहायला मिळाले. 4था धक्का बसलाय. सोनार सिद्ध दाटाव्या संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 33ची आवश्यकता आहे अजून सुद्धा जिंकण्यासाठी टीम श्री सोनार सिद्ध दाटाव्या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 प्रतीक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. निकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दाखल. यावेळेस 6 बॉल गुडले स्पॉट होते. टप्पा पिच झाला. तदनंतर समरिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी जमीलच्या लगोलच चेंडू मात्र विकेट किपरचा वैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची संगत होती. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र थांबलं. धावफलकावरती धाव संख्या 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. याही षटकातील पहिल्या 3 बॉलचा खेळ आपण पाहिला आहे. 3 बॉलमध्ये निकेशनं एक महत्त्वाचे विकेट मिळवले. फक्त एकच धाव त्यानं खर्च मैदानात केली आहे. ओपिच बॉल लॉफ्ट केलाय. अप्रतिम स्ट्रोक केलाय. रोशन बॉलचा पाठलाग करत असताना बॉल निघून चाललाय. वाईड स्ट्रॉंग ऑफ मध्ये सीमा पार. धावा 4 चौकार. चौकार इथे मात्र प्रतीकच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला आले. तदनंतर अप्रतिम कव्हर ड्राईव्ह त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाईड स्लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक रोशन बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. त्यांच्या आवाक्याचा बाहेर राहिला चेंडू.
4 धावा आल्या, 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय झालं, धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला कमी धावसंख्येची मॅच असते त्या वेळेला गोलंदाजी करणारा संघ नेहमी हवे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. याही मॅचमध्ये अगदी त्याच थाटणीचा खेळ पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी करणारा संघ अद्याप तरी हवी ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशीच गोलंदाजी इथून सुद्धा अपेक्षित आहे. ओपिच बॉल लॉप केला, आता समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला आहे. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. रोशन शिंदे बॉलवरती येतील. एक सिंगल कंप्लीट केली आहे. एका सिंगलवरती आता मात्र समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. एका सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला महाराष्ट्रातील नामवंत समालोचक हर्षलजी मुंडे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निकेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहात आणि जिथे निकेशांना गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलचा खाली चुकी होतीये. महत्वाचे बॅटर आहेत विघ्नेश चिटे. आज सातत्यानं विघ्नेशच्या बॅटमधून नेहमी चांगला खेळ पाहायला मिळतो. त्या विघ्नेशला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. षटक क्रमांक 2 ची सांगता. पहिला 12 बॉलचा खेळ संपुष्टामध्ये. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. बॅटची टॉपच घेतली गेल्यानंतर नंतर चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला. त्या ठिकाणी निखिल मुंडे होते आणि अगदी सोपा झेल इथे मात्र धरतीला दान झाला. ही महत्वाची विकेट ठरली असती. ही मॅच मध्ये टर्न करणारी विकेट ठरली असती. परंतु विघ्नेश सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये देणं कितपत योग्य ठरेल ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं आहे. आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये आवश्यकता आहे 28 धावेची. पहिल्या 12 मध्ये 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 आल्यात. इथून 28 अजून सुद्धा बनवायच्यात. विघ्नेश आणि प्रतीक यांच्या माध्यमातून आता मात्र पार्टनरशिप बिल्ड व्हावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम श्री सोनार सिद्ध दाटाव्या संघाला. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील. ज्यानं या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक घेतली आहे ते गोलंदाज शरद मुंडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 40+ क्रिकेट सातत्याने खेळलं जाते. अगदी वयाच्या 40 नंतर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल असा खेळ पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी अप्रतिम राहिली. पहिल्या षटकामध्ये मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्री सोनार सिद्ध दाटाव संघाला बॅकफुटवरती ढकललं. 2 धावा खर्च केल्या. 3 धावा 3 विकेट त्यानं मिळवल्या. तेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं बंधन अटलं. आता मात्र 30 सेकंडच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. पहिला बॉल टप्पा पडला. वेगाना बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये होती. चांगली गोलंदाजी शरद यांच्या माध्यमातून केली जाते. बॅटर प्रतीक यांना मात्र आता रोखलं गेलंय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलेलं पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा शरद तयार. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. पुन्हा एकदा बॅट्समनची फिरकी घेतली गेली आहे. आणखीन एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज होत असताना पाहायला मिळाला. विकेट किपर फंबल झाले जरूर, परंतु बॅकअप चांगलं राहिलं निखिल मुंडे यांचं. आणि एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. ज्या पद्धतीने अद्याप गोलंदाजी पाहायला मिळते टीम स्वयंभू किल्ला संघाची, तीच गोलंदाजी इथून सुद्धा अपेक्षित आहे. धावा इथून रोखाव्या लागतील. 36चा पाठलाग करायचा. असं वाटलं होतं की 36चा पाठलाग करत असताना सोनार सिद्ध दाटावा संघ अगदी सहजरित्या धावांचा पाठलाग करेल, परंतु शरद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आले. त्यानं मैदानाच्या आतमध्ये पलटवार सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस कव्हर रिजनमध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक रोहन बॉलवरती आले. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा त्याही वेळेला कंप्लीट केलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. बघता बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुहेर या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना तब्बल 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल स्टिअर केले हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक पॉईंट मध्ये रोहन त्यांचा वाक्याचा बाहेर बॉल राहिला. एक सिंगल तर कंप्लीट केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. सुरेख रनिंग मिड द विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि विघ्नेशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 12 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शरद षटक क्रमांक
3 मध्ये गोलंदाजीला आले. पहिल्या 4 मध्ये 4 धावा त्यानं खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र कमबॅक करायचे, धावा रोखायच्या मैदानाच्या आतमध्ये स्वयंभू किल्ला या संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड होऊ लागले. धावाची आवश्यकता असताना धावा येऊ लागल्यात प्रतीक यांच्या बॅटमधनं. प्रतीकचा खेळ चांगला राहिलाय. एका चौकाराच्या मदतीने ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 7 बॉल फेस करत असताना 9 धावांचं योगदान सुद्धा मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळाले. प्रतीक चांगला खेळ पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शरद बॉलिंग ट्रॅकवर दाखल. यावेळेस बॉल कव्हर रिजनमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक निकेश मोरे बॉलवरती आलेत. चांगली फिल्डिंग होते. एक तर कंप्लीट केले. एकावरती समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. येस, पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले नाहीयेत. आणखीन एका विकेटचं पतंग. धावबादच्या स्वरूपामध्ये प्रतीक मैदानाच्या बाहेर. सन्माननीय गोविंदजी भोगटे साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण मंचकावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. 18 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहे. तिथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आवश्यकता आहे 22 धावेची. टीम श्री सोनार सेदा दाटा व्यासंगाला. मैदानाच्या आतमध्ये टीमचा कर्णधार जो आघाडीला आलाय अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जोवर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोवर अपेक्षा आहे टीम श्री सोनार सेदा दाटा व्याही संघाला. परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी येत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून नागेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नागेश यांच्यावरती विश्वास दाखवला. नागेश सुद्धा चांगल्या ताटण्याची गोलंदाजी नेहमी करतात. व्हेरिएशन व्हरायटीज त्यांच्याकडे सुद्धा खूप साऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आता जबाबदारी आहे नागेश यांच्यावरती. नागेश यांना सुद्धा धावा आता मात्र रोखाव्या लागतील. विघ्नेश आहेत मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. गोलंदाज तयार. पहिला बॉल फुल टॉस. अडबा बॅटन सेटला खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. जे छोटे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर व्हा. चौकार येतोय नागेशच्या विरोधामध्ये. 4 धाव्याच्या मदतीने 18 धावा फलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या.
विघ्नेश टेटे आघाडीला येत असताना अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका जीवनदानाच्या मदतीनं ते मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. मॅचला आता त्यांना फिनिश करायचे, धावा बनवायच्यात. यावेळेस पिच बॉल फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खालीत असताना पाहायला मिळतील. फर्स्ट अटॅम्प मध्ये कॅच सुटली, त्यानंतर अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये निकेश मोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. वेल टच कॅच, महत्वाची विकेट बॅटर विघ्नेश टेटे मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ओव्हर द विकेट नागेश पाहायला मिळाले. स्लॉट मध्ये चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्याही वेळेला मिस टाइम झाले. त्यानंतर क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये निकेश मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला गेला, परंतु त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये अप्रतिम कॅच टिपत असताना आपल्याला पाहायला मिळाले. डाईव्ह लगावलं, स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर अप्रतिम कॅच पाहायला मिळाली. महत्वाची विकेट होती. विघ्नेश जोवर मैदानाच्या आतमध्ये होते तोवर विघ्नेशकडे क्षमता होती. कोणत्याही क्षणाला तो मॅच मध्ये टर्न करू शकतो, ती क्षमता त्याच्याकडे होती. तो विघ्नेश आता मात्र मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 6वा धक्का बसला टीम श्री सोनार सिद्ध धाटाव या संघाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संजय शेळके त्यांच्या साथीला त्यांचेच पुत्र आहेत अर्जुन शेळके. अर्थातच पित्या आणि पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल टीम श्री सोनार सिद्ध धाटाव या संघाच्या माध्यमातून. यावेळेस बॉल हॉप ट्रॅकर होता, दिशा दिली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नितेश त्या ठिकाणी फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम स्ट्रोक, कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होतीये. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. तिहेरीसाठी फलंदाज परतले आणि बघता बघता 3 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या 3च्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावत संख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 या आकड्यावरती. सुनीलजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून कॅच प्राइज झाले. निकेश याच्यासाठी जी कॅच पकडली विघ्नेशची, त्या कॅचसाठी 100 रुपयाचा कॅच प्राइज झालेला आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर संजय शेळके यांच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 3 धावा आल्या. 3च्या मदतीनं 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पिच बॉल लॉप केला, फटका याही वेळेला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नितेश बॉलच्या खाली, पुन्हा एकदा चुकी घडतीये नितेश यांच्या माध्यमातून. 2 धावा आता मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा एकंदरीचा विचार केला तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू 13ची आवश्यकता. नागेश पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावा रोखाव्या लागतील टीम स्वयंभू किल्ला संघाचे गोलंदाज नागेश यांना. यावेळेस स्टेअर केला हलक्या हातानं सन्मानजनक खेळला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 24 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 7-12 आता समीकरण आहे. 7-12 मैदानाच्या आतमध्ये जो मॅच जिंकेल त्याचा 7-12 मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 मध्ये 12ची आवश्यकता. संजय शेळके ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. नागेश गोलंदाजी मागवरती आहेत. पुन्हा एकदा स्टिअर केले पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल झाले. बॉल निघून चालला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. सीमा पार. धावा 4 चौकार. सातत्यानं नेहमी म्हटलं जातं जुनं ते सोनं. अगदी मैदानाच्या आतमध्ये संजय शेळके बॅटिंगला आले 8व्या क्रमांकावरती. त्यानंतर धावा
त्यांच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला पहिला बॉल फेस केला त्यावेळेला तिहेरी धाव त्यांच्या बॅटमधनं आली. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकला आले त्यावेळेला चौकार त्यांचा बॅटमधनं आला आणि हा खऱ्या अर्थानं संजीवनी देणारा चौकार सुद्धा राहिला आहे टीम सोनार सिद्ध धाटा व्यासंगासाठी. आवश्यकता आता मात्र शेवटचे 6 बॉल विजयासाठी 8 धावेची आवश्यकता टीम श्री सोनार सिद्ध धाटा व्यासंगाला. जर या दोघांनी मॅच इथून जिंकून दिली तर दत्ताजी बोगटे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहायला मिळतील टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून. मोरेश्वर गोलंदाजी मागवरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोरेश्वर गोलंदाजीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 मध्ये 8 धावा रोखायच्या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र धावा येऊ लागल्या. ज्या वेळेला पित्या आणि पुत्राची जोडी आली तेव्हा मात्र धावा मैदानाच्या आतमध्ये येऊ लागल्यात. संजय शेळके आणि त्याही वेळेला अर्जुन शेळके यांच्या बॅटमधनं धावा आल्या. चांगले योगदान दोघांना सुद्धा दिलंय. आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती आहेत. 6 मध्ये 8ची आवश्यकता आहे. मोरेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील हा पहिला बॉल ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यास दाखल झालेत. पहिला बॉल पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. अर्बा बॅट सेटला अलॉंग द कार्पेट केला. क्षेत्ररक्षक रोशन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केले गेले. एका सिंगलवरती आता मात्र समाधान सुद्धा मानावं लागेल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. सहदेवजी पात्र साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा इथे मात्र सुवर्ण संधी येते. जर या दोघांनी ही मॅच जिंकवली तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळाल्या तब्बल 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्यात स्टेअर केले. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक रोहन त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. फेकी अप्रतिम झाली आहे. विकेट कीपरनं कॅरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं केलं गेले परंतु सिंगल रोखू शकणार नाहीयेत. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 30 या आकड्यावरती. आता मात्र आवश्यकता शेवटचे 4 बॉल विजयासाठी आवश्यकता असेल 6 धावेची टीम श्री सोनार सिद्ध धाटा व्यासंगाला. कधी मॅच किल्ला संघाच्या बाजूने झुकते तर कधी मॅच श्री सोनार सिद्ध धाटा व्याही संघाच्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु एका डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चांगला डाव मैदानाच्या आतमध्ये सांभाळलाय अर्जुन आणि संजय यानं. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली गेली. धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. परंतु मोरेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती दाखल झाले. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर दाखल. हप ट्रॅकर बॉल फटका इथे मिसतय माय. रोहन पुन्हा एकदा बॉलच्या खाली. आता चुकी होणार नाही. या कॅच पकडली आहे. विकेटचं बदल. होता बॅटर शफल झाले. त्यानंतर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला. त्यानंतर क्षेत्ररक्षक रोहन जमदाडे यांना आपण पाहिलंय. वेल जज कॅच नव्हती तर ही मॅच होती आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच पकडली रोहन जमदाडेनं. विकेटचं पतंग झाले. 7वा धक्का बसलाय श्री सोनार सिद्ध धाटा व्यासंगाला. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना गीतेश भुकटे आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र आवश्यकता शेवटचे 3 बॉल 6 धावेची आवश्यकता. गीतेश यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी येते. जर ही मॅच जिंकवली तर प्रितेश यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गीतेश याच्यावरती जबाबदारी आहे. 3 मध्ये 6 धावा बनवायच्या. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं मोरेश्वर या गोलंदाजानं. विकेट महत्वाची विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करून दिली आहे. आता आवश्यकता आहे शेवटचे 3 बॉल 6 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. किंबहुना गोलंदाजी करणाऱ्या स्वयंभू किल्ला संघाचं कौतुक करावं लागेल. 36 धावा रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 36 धावा जवळ रोखत असताना सुद्धा पाहायला मिळाले. शरद मुंडेंचं योगदान चांगलं राहिलं. गोलंदाजी करत असताना 2 स्पेल हाताळले. धावा 8 खर्च केल्या. त्याही वेळेला 4 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये मिळवल्या. आता मोरेश्वरवरती जबाबदारी आहे. यावेळेस बॉल वेगवान चेंडू हाताळला गेला. आता मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याही वेळेला विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळेल. की ते बॅटर गीतेश मैदानाच्या बाहेर.
ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगला चेंडू राहिला होता मोरेश्वर याचा. तदनंतर विकेट किपरनं आपलं कामकाज चोखरित्या पार पडलंय. तदनंतर गीतेश यांना विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण की शेवटच्या क्षणाला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. ॲक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय जिथे अगदी समोरच चेंडू होता. मोठा फटका येऊ शकला असता त्यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता गीतेशनं. निर्धाव चेंडूची संगता झाली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. विकेट सॅक्रिफाईस करावे लागले जिथे गीतेश मैदानाच्या बाहेर परतले. तदनंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. श्रवण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. 2 बॉल इथून शेष आहेत. 2 बॉलमध्ये आवश्यकता आहे 6 धावेची. टीम सोनार सिद्ध दाटाव्या संघाला एक मोठा फटका विजय संपादन करून देईल टीम सोनार सिद्ध दाटाव संघाला. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 8 धावा रोखण्यासाठी ते आले आणि 8 धावा जवळ रोखत असताना सुद्धा पाहायला मिळाले. इक्वेशन 2 बॉल 6ची आवश्यकता. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल समोर आक्रमण केले. फटका मिस टाइम आहे यावेळेला नितेश बॉलच्या खाली. 100 कॅच विकेटचं पतंग. महत्वाचं बॅटर संजय मैदानाच्या बाहेर.